नमस्कार वागहो. नवोदय मराठी व्याकरण परीक्षा क्रमांक 10. सगळ्यांनी टाईट बसा, राईट बसा. ही परीक्षा मेन आहे भाऊ. ताई, ही परीक्षा लय IMP आहे. नीट लक्ष द्या. टाईट बसा, झोपू नका. परीक्षा जवळ आलेली आहे. है ना? आणि सर्व विद्यार्थ्यांचं नवोदय गुरु YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत. तसेच प्ले स्टोअरवरील नवोदय गुरु या ॲप्लिकेशनवर सुद्धा हार्दिक स्वागत. 100 मार्काच्या टेस्ट, नवनवीन टेस्ट ची तयारी करण्यासाठी डाउनलोड आणि जॉईन करा नवोदय गुरु ॲप. तसेच नवोदयचा संपूर्ण सिलेबस मागलचा बघण्यासाठी हे ॲप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याची किंमत फक्त आणि फक्त 999 असो. परीक्षा क्रमांक 10 मराठी व्याकरणाला लय मानाचं स्थान आहे. गेल्या 2 वर्षात तर धुमाकूळ घातलाय मराठी व्याकरणानं. तुम्ही तुमचं नाव टाका, मी टाकतो. मी तात्पुरतं YouTube चॅनलचं नाव टाकतो. ठीक आहे, तुम्ही तुमचं नाव टाका बरं. तुम्ही म्हणजे सर विद्यार्थ्याचं नाव का तसं? दरवळणी या शब्दाचा अर्थ काय? दरवळणी या शब्दाचा अर्थ कोण सांगते? पहिला पर्याय आहे फिरणे, दुसरा आहे पसरणे, तिसरा आहे चक्रावणे, चौथा आहे मिळणे. तर दरवळणे म्हणजे पसरणे, दरवळणे म्हणजे सुगंध दरवळणे म्हणजे पसरला. माहिती आहे ना रे? दुसरा शब्द आहे झुंबड. झुंबड या शब्दाचा समानार्थी शब्द काय तर गर्दी, रीघ. झुंबडचा समानार्थी शब्द काय तर गर्दी. बरं, झुंबडी म्हणतात ना रेल्वे स्टेशनवर इथं लय झुंबड होती, गर्दी होती, रीघ रीघ होती, हे का नाही? खालीलपैकी जिव्हाळा या शब्दाचा अर्थ माथा नाही, कटी नाही, संकट नाही, ममता, माया, प्रेम आहे ना. आई, पप्पा, आजी, आजोबा प्रत्येकावर जिव्हाळा लावतात, माया, ममता, प्रेम करतात. बरोबर आहे वागहो. चौथा प्रश्न, नौदल या शब्दाचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे, भारतीय नौदलाचे जनक म्हणतात, नाही का नाही? नौदल, आरमार. नौदल म्हणजे काय? आरमार म्हणजे समुद्रामध्ये आपलं सैन्य म्हणजे संरक्षणासाठी दल एक स्थापन करणं. ठीक आहे, है ना? जसं की हवाई दल, है ना रे, भूदल, म्हणजे असे वेगवेगळे असतात दल. तर नौदल हे महत्वाचे आणि छत्रपती शिवरायांना जनक मानले जातात भारतीय आरमाराचे, नौदलाचे. ठीक आहे. भेद या शब्दाचा समानार्थी शब्द भेद म्हणजेच फरक, भिन्नता. न्यूनता म्हणजे कमतरता, न्यून म्हणजे कमतरता, भार म्हणजे ओझे होते. भेद म्हणजे वेगवेगळेपणा, भिन्नता. त्याच्यानंतर 6वा प्रश्न लवकर बघा हो बाबा. चौफेर या शब्दाचा अर्थ काय? चौफेर हे ना, भोवताली, सभोवताली, चौफेर. चौफेर बघितलं तर सगळं हिरवंच हिरवं. हिरवाईने नटलेला हा प्रदेश मला खूप आवडला. ठीक आहे, चौफेर म्हणजे भोवताली, सभोवताली. 7वा प्रश्न आहे, वर्तमान काळाचं वाक्य. वर्तमान काळाला चालू काळ म्हणतात. सीता गावाला जाईल. जाईल म्हणजे भविष्यकाळ. रामने लाडू खाला. खाला म्हणजे कवा खाला त्यानं माहिती नाही आपल्याला. मधूचा 5वीत पहिला नंबर आला होता. कवा आला होता? 5वीत आला होता, आता नाही. मी जेवण करत आहे. वर्तमान काळ, सध्या मी जेवण करत आहे. 7-4 बरोबर आहे. त्याच्यानंतर 8 नंबर, दानव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. दानव म्हणजे राक्षस. राक्षसा विरुद्धार्थी देव. देव दानव, देव दानव. दानवच्या विरुद्धार्थी देव. ठीक आहे. आसक्तीच्या विरुद्धार्थी, आसक्ती म्हणजे लोभ, आणि त्याच्या विरुद्धार्थी अनासक्ती. नासक्ती नाही येत रे, नकार नाही, विरक्ती. आसक्तीच्या विरुद्धार्थी विरक्ती. आसक्तीच्या विरुद्धार्थी विरक्ती, लक्षात ठेवा. आजी आजोबांची नेहमी सेवा करावी. आजी आजोबांची नेहमी सेवा करावी. सेवा करावी भाऊ, आपण कधी? नेहमी, है ना? म्हणजेच या वाक्यातील नेहमी काय? क्रियाविशेषण आहे, है ना? क्रिया कशी घडली, है ना? हे क्रियाविशेषण दाखवते. क्रिया कशी घडली? आजी आजोबांची नेहमी सेवा करावी. सेवा करावी पण कशी? नेहमी सेवा करावी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हो, आजी आजोबांची नेहमी सेवा करावी. क्रियाविशेषण नेहमी, आजकाल, है ना? असेच तसेच हे क्रियाविशेषण असतात. सबब हा शब्द काय आहे? सबब हा शब्द काय आहे? तर इकडे बघा, म्हणून, सबय, शामराव. बरोबर आहे. म्हणून, सबब किंवा, आणि, व, पण, परंतु हे सगळे उभयान्वयावे असतात. 2 वाक्य जेव्हा जोडले जातात ना, है ना, तेव्हा उभयान्वयाव्यांचा वापर होतो.
दोन वाक्य जोडली जातात तेव्हा उभयान्वयी अवयव वापरले जातात. सबय, सबब. अरेच्चा केवळ प्रयोगी. जेव्हा काहीतरी विधानदर्शक किंवा कुतूहलदर्शक, ठीक आहे, असं प्रशंसादर्शक वाक्य असते. अरेच्चा तिकडं बघ जरासं, है ना, अरेच्चा, बरोबर आहे का नाही? म्हणजे असं भावनात्मक असते किंवा प्रशंसादर्शक. अबोबो, अरे रे, आहा, इश्श, मुली म्हणतात इश्श, हुज्जत, छट, हट, छे, छी, शी, है ना, हे वाक्य असतात ना, हे शब्द असतात ना, हे केवळ प्रयोगी असतात. ठीक आहे. आणि 13वा प्रश्न, मला वटवृक्षाचे झाड खूप आवडते. सर्वनाम ओळखा. झाड तर नावच आहे. आवडते क्रियापदे. मला, ठीक आहे, मला, मी, मला, आहे ना, मला. 14वा प्रश्न, फटाका फुटला, धमधमाका झाला. या ओळीत आलेल्या क्रियापदांची संख्या. फुटला, बघा, फटाका फुटला एक, धमधमाका झाला एक. फुटला आणि झाला दोन, दोन क्रियापद इथं. क्रिया पूर्ण होणे याला क्रियापद म्हणतात. कुणाल झाडामागे लपला. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय असणारा पर्याय निवडा. कुणाल कुठं लपला? झाडाच्या माग, मागे, पुढे, वर, खाली, अलीकडे, पलीकडे. हे जर शब्दाला लागून जर आले तर तेव्हा शब्दयोगी अव्यय होतात आणि रिकामे जर आले तर क्रियाविशेषण अव्यय होतात. ठीक आहे. रिकामे जर आले नुसतं मागे आला तर क्रियाविशेषण झाला आणि इकडून तिकडून नुसते आले ना, है ना, आणि जर शब्दाला लागून जर आले तर शब्द झाडाला लागून मागे आलाय, झाडा मागे, मग मागे क्रिया हे शब्दयोगी अव्यय, कारण शब्दाला लागून आलाय, जोडून आलाय. मागे. हेमंत हा उपऋतू कोणत्या मुख्य ऋतूमध्ये येतो? हेमंत म्हणजे हिवाळा. बघा, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. वसंत आणि ग्रीष्म उन्हाळ्यात येतात वागं हो. वसंत आणि ग्रीष्म उन्हाळ्यात येतात. वसंत ग्रीष्म, वसंत ग्रीष्म, वर्षा आणि शरद, है ना, वर्षा आणि शरद हे पावसाळ्यात येतात. वर्षा आणि शरद पावसाळ्यात, आणि हेमंत, वसंत ग्रीष्म, वर्षा, है ना, हेमंत आणि शिशिर हिवाळ्यात येतात. वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर, हेमंत आणि शिशिर हिवाळ्यात येतात. ठीक आहे. शौर्य हा शब्द काय आहे? वागो, शूर हे विशेषण आहे. शूर हे विशेषण आहे, पण शूर पासून तयार होते. शौर्य हे भाववाचक नाम आहे. शूर हे विशेषण आहे आणि शूर पासून तयार होते. शौर्य हे भाववाचक नाम आहे. ठीक आहे. शूर विशेषण आहे, शौर्य भाववाचक नाम. लक्षात ठेवा बरं. पुढील पैकी भविष्यकाळी वाक्य, भविष्यकाळ म्हणजे पुढचा काळ, है ना, त्याची भारतीय संघात नक्कीच निवड होईल. बरोबर आहे. भारताने मालिका गमावली म्हणजे हरली. राम सरांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. मागलचा काळ आहे. भूतकाळ आहे. मी हॉकीचा सामना बघत आहे हे वर्तमान काळ आहे. पण एक नंबर, त्याची भारतीय संघात नक्कीच निवड होईल. पुढचं काळ आहे, भविष्य काळ आहे. ठीक आहे. 18 नंबरचं एक. गरीब हा शब्द काय वागव? इंग्लिश मध्ये येत नसेल तर तुम्हाला गरीबला पुअर म्हणतात, विशेषण आहे. ठीक आहे. गरीब हे विशेषण आहे आणि गरिबी हे भाववाचक नाम आहे. ठीक आहे. गरीब हे विशेषण आहे. है ना. चांगुलपणा हे भाववाचक नाम आहे. प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे. शेवटीला ता लागलं, है ना. आणि काही काही शब्द अपवाद असतात. शूरचं शौर्य, गरीबचं गरिबी. गरीब विशेषण आहे आणि गरिबी हे भाववाचक नाम आहे. शूर हे विशेषण आहे, शौर्य हे भाववाचक नाम आहे. शूर हे विशेषण आहे. अरे, छत्रपती शिवाजी महाराज शूर होते. शूर हे विशेषण आहे आणि शौर्य भाववाचक नाम. गरीब हे विशेषण, गरिबी भाववाचक नाम. इथं गरीब विशेषण आहे. वाघ हो. जसे वाद्यांचा वृंद तसे फुलझाडांचा काय, तर ताटवा. समूहदर्शक शब्द महत्वाचे इथं. हे सगळे परीक्षेला करा बापा. आहे ना, सगळ्यांना सूचना आहे. समूहदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, आहे ना, वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. त्याच्यानंतर शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. तसेच वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, एवढ्या गोष्टी लागतात म्हणजे लागतात. आणि उत्तरांचं नीट वाचन. ठीक आहे. एवढं लागते वाघ हो. मी सबमिट करतो टेस्ट. सबमिट केल्यानंतर काय येते तर नवोदय मराठी व्याकरण परीक्षा क्रमांक 10, व्याकरणाची 10वी परीक्षा आहे.
अभिनंदन, तुमची परीक्षा पूर्ण झाली आहे, गुण पहा. ठीक आहे. तर वाघो, अशा टेस्ट सोडण्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशनवर सुद्धा या टेस्ट आहेत. व्ह्यू स्कोअर तुमचा बघता येईल आणि मला 20 पैकी 20 गुण मिळालेले आहेत. ये हलकी लाव, हलकी हलगी हलगी माहिती ना रे, आपण त्याला हलकी म्हणतात. ढिंच ढिंच डिचिंग डिचिंग डुडुंग डुडू ढिंच 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 ढिंच. 20 पैकी 20 गुण मिळालेले आहेत. तुम्ही सुद्धा असेच गुण मिळवा. बरोबर आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तसेच हा व्हिडिओ सगळ्यांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नवोदयची तयारी करणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. ठीक आहे वाघो, सगळ्यांना आपण आजच्या तासापुरतं या व्हिडिओ पुरतं इथंच थांबूयात. उद्या भेटूयात नवोदय मराठी व्याकरण परीक्षा 11 मध्ये. ठीक आहे. सगळ्यांना बाय बाय, गुड बाय. वाघो, टेस्ट सगळ्यांनी दररोजच्या दररोज सोडवेत जा. ठीक आहे.